कॉर्मॅक आणि कृतिका, कॉर्मॅक आणि कृतिका एंटरप्राइजेस. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या टीमला घेऊन फोटोशूट साठी या. कृतिका एंटरप्राइजेस आणि कॉर्मॅक, कॉर्मॅक आणि कृतिका एंटरप्राइजेस दोन्ही संघाचे खेळाडू चला फोटोशूट साठी लवकरात लवकर या. अर्चित समोर भागेश आणि वेगवान चेंडू सरळ यष्टींच्या मागे विकेट किपरला भेदून जात असताना एक धाव धाबलकामध्ये ऍड होईल 22च्या रूपाने. प्रतीक आणि भागेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. हॅलो हॅलो. कॉर्मॅक आणि कृतिका एंटरप्राइजेस दोन्ही खेळाडूंनी फोटो सेशनसाठी यायचं आहे. नंतर वेळ होणार, लगेच दोघांनी इकडे यायचं. दोन्ही टीमच्या प्लेयर्सनी इकडे यायचं आहे. कॉर्मॅक चला 4 धाबा आल्यात आणि चौकाराने धावफलक वाढेल. काय जबरदस्त मॅच होताना बघायला मिळाली या अगोदरची. अरे थँक्यू डीजे. ज्या वेळेला 2 चेंडूंनी 10 धावांची गरज होती त्यावेळेला डगआउटमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये डिस्कशन आमचं चालू होतं की इथून षटकार कदाचित येऊ शकतो आणि तो षटकार आला होता आणि त्यानंतर चौकारासाठी सुद्धा दरवाजे ओपन केले. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे पण त्याच्या भरून चेंडू निघून गेलाय. आउटफील्डचा काहीसा फायदा फलंदाजाला झाला आणि तिथे धावफलकावरती एक धाव ऍड होत असताना धावून पोहोचली आहे. करण्याचा प्रयत्न चेंडूला, ओ यावेळेला चेंडू मिस. आउटफील्ड खराब आणि त्यामुळे चेंडूने दिशा बदलली, डायरेक्शन बदललं, निघून गेला. एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा पार, चौकार. एक मिनिट फक्त थांबायचं आहे. स्कोरिंग में एरर आहे. एक मिनिट. चला चालू करायचंय. पहिलं षटक संपलं आणि 11 धावा धावफलकावरती आहेत. रुपेशच्या हातामध्ये चेंडू आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी रुपेश येतोय. दिशा देण्याचा प्रयत्न, फक्त ढकललं होतं चेंडूला आणि एका धावेसाठी पाठवत असताना स्ट्राईक रोटेट होईल. भागेश आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या अगोदरची मॅच जर आपण बघितली तर शेवटच्या षटकामध्ये पहिल्या इनिंगच्या बदलली होती. जवळजवळ 39 धावा आणि 40चं ते लक्ष आणि शेवटच्या 2 चेंडूत येत असताना असं वाटलं होतं की सामना जिंकेल
ओ यावेळेला लॉफ्ट केलं चेंडूला, चेंडू चाळीमध्ये क्षेत्ररक्षक वेट करतोय परंतु तो वेट नाही तर ती वाटच बघत राहावी लागणार आहे. चेंडू सरळ गेलाय, काऊ कोण सीमारेखा पार, षटकार. थँक्यू सुरेश जोशी सुपरस्टार या संघाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं आणि तो असा तसा पराभव नाही आहे, थोडासा मानहानिकारक पराभव आहे. दोन्ही मॅचेस ज्या पद्धतीने ते हारले त्या दोन मॅचेसला बघता असं वाटत नाहीये की नशिबाची साथ कोणत्या प्रकारे होती. रनआउटची संधी, फलंदाज प्रतीक बाद, प्रतीकला माघारी परतावं लागतंय. पहिला हादरा टीम शिवशक्ती चॅलेंजर्स या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतात मिस्टर चिराग यांच्या हातामध्ये, म्हणजे चिरागने स्वतः आता पुढे येण्याचा प्रयत्न केला आणि बंडाच्या भूमिकेमध्ये ते येत असताना बघूयात कशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून धावा बनवल्या जातात. दुसऱ्या षटकातील आतापर्यंतचा खेळ 1.3 20 धावा धावफलकावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, इनसाइड आउट खेळलं, चेंडूला पाठवलं कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा सहजरीतीने भागेशने कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या धावा तुम्हाला चालू ठेवाव्या लागणार आहेत. मागील काही मॅचेसमध्ये जर आपण बघितलं तर सिंगल डबलला तितकं प्राधान्य न देता मोठमोठ्या फटक्यांवरती भरपूर सारे संघ निर्भर राहिले. मोठ्या फटक्यांसाठी जात असताना त्या बेसिक गोष्टींचा अवलंब केला गेला नाही आणि त्यामुळे लो स्कोरिंग मॅचेस होताना आपल्याला दिसल्यात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय, जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट सिंगल येते. सामोदी ब्राह्मण प्रीमियर लीग आपण बघतात, ऐकतात, पाहतात. SBPLचा हा थरार आणि मॅचेस बघता किंवा सगळ्या संघांची इन्व्हॉल्वमेंट बघता, जितक्या आत्मीयतेने या मॅचेस खेळायला आलेले सर्व खेळाडू आपण बघतोय त्याला बघता ही स्पर्धा आतापर्यंत खूप चांगल्या रीतीने पार पडते आणि सगळ्यांच्या पसंती झाली असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. भिन्न भिन्न संघामधून खेळणारे खेळाडू आज पहिल्यांदा एकत्रित खेळतात, म्हणजे अशा एका संघामध्ये जिथे वेगवेगळ्या गावातील संघसुद्धा खेळाडूसुद्धा त्यांच्या साथीनं आहेत आणि त्यामुळे ते कॉम्बिनेशन बसवणं, ते बॉन्डिंग बसणं किंवा ती मित्रत्व ते वाढणं किंवा या सगळ्या गोष्टी भरपूर होणार आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो येणाऱ्या या सामाजिक ब्राह्मण समाज अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये तो तुम्हाला दिसून येईल आणि तो सकारात्मक परिणाम असणार आहे. 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती धाबा 24-1, 12च्या सरासरीने धावा बनल्या गेल्यात. चिराग 1-1 खेळतोय आणि त्याच्या साथीनं जो भागेश मैदानाच्या आतमध्ये आहे तो 9 धावांवरती खेळतोय. 7 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेत. कॉर्मॅक आणि कृतिका एंटरप्राइजेस दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, या 2 षटकानंतर तुम्ही मंचासमोर उपस्थित राहणं गरजेचं, कारण नाणेफेकी आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. SBPL 2025 पर्व पहिलं. भागेश यांना आपण बघतोय फील्ड करत असताना. सागर नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. सागरचा आकुटाप्याचा चेंडू चिरागला नाही समजणार. चिराग तयार होते पुलसाठी, पण पुलसाठी तयार असताना चेंडूची गती जितकी त्याने अपेक्षित केली तितकी आलेली नाही आहे आणि चेंडू यष्टरक्षकाला बीट करत असताना मागे निघून गेला. तोपर्यंत एक धाव 22च्या रूपाने धावफलकामध्ये ॲड होताना दिसते. भागेश समोर सागर. भागेशने यावेळेला पुल केलं, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगली फिल्डिंग आणि त्या फिल्डिंगद्वारे एकाच रूपांतर 2 मध्ये काढण्यामध्ये सफलता. चिरागचं कौतुक, ज्या पद्धतीने त्याने धाव घेतली आणि विकेटच्या मध्ये त्याचं धावत असतानाचं ते चित्र खरोखरच खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
धावपलकरती धावा जर आपण पाहिलं तर या दोनच्या साह्यानं जाऊन पोहोचल्या 27 वरती 27. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये इथे धावांची लयलूट कशी होते या अगोदर आपण अनेक वेळा पाहिलंय. आज या स्पर्धेदरम्यान सुद्धा एकदाच फक्त 60+ म्हणजे त्या 66 धावांचं लक्ष आपण बघितलं. त्या व्यतिरिक्त एकही सामना 50 पार होताना दिसला नाही. 47 पुढे गेलेला नाही आहे. 35 पुढे गेलेले नाहीत काही धावपलक, काही 32 पुढे नाही. या बोला समोरच्या दिशेने चेंडू सरळ निघून गेला. 1 बाउन्स, सीमा रेखा पार, चौकार. तुम्ही नादच केलाय DJ Webhub in the mix. थँक्यू. बिलकुल. आणि या चेंडूच्या अगोदर आमच्या म्हणजे विवेकजी आमच्या साथीनं आमची चर्चा चालू झाली ती की भागेश एवढा वाईड काय, जर का तिथं एक्स्ट्रा कव्हर उभा आहे तर त्याच्या बरोबर मागे भागेश उभे काय आहेत, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक का उभा नाही आहे, आणि फलंदाजाने बरोबर त्याच गोष्टीला म्हणजे भागेशने हेरलं आणि चेंडू सरळ निघून गेला. 1 बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. हो, यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, अजून एक झेल सुटलाय. ते क्षेत्र तीच दिशा, पण यावेळेस हातामध्ये चेंडू होता, नाही लपकता आला आणि जीवनदान मिळत असताना भागेशला धावपलकरती धाबा 32 वरती जाऊन पोहोचल्यात. 32 वरती 1. ज्या मागील मॅच पर्यंत किंवा त्याच्या अगोदरच्या मॅच पर्यंत आपण 4थं षटक आले तरी सुद्धा बघायला मिळत नव्हत्या, त्या आता आपल्याला 3रं षटक चालू असताना दिसत आहेत. आणि इथून अजूनही 2 चेंडूचा मला वाटते खेळणं शिल्लक आहे. सागरवरती ते अटॅक होताना आपण बघितले. 8 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. सागरचा हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चिरागने टोलावलाय जरूर. जोपर्यंत क्षेत्ररक्षक जातील, फील्ड करतील, तोपर्यंत एकच धावपलकामध्ये ॲड होताना दिसणार आहे. बघा, पहिल्या इनिंगमध्ये तितक्या मोठ्या प्रमाणात धावा नाही झाल्या तर तुमच्या गोलंदाजांना चेसिंगमध्ये म्हणजे ज्यावेळेला बचाव तुम्ही कराल त्यावेळेला तितकं बळ नाही मिळणार आहे. आणि जर का तुम्हाला तुमच्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांना ताकद द्यायची असेल तर तुम्हाला जसं चिरागने मध्ये सांगितलं होतं की ॲटलिस्ट 50 डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, शानदार स्ट्रोक, स्टेप आउट झाले. त्यानंतर कलात्मकतेनं भरलेला हा फटका त्या चेंडूला पाठवलं, सीमारेखा पार, षटकार. थँक्यू. डाऊन द ग्राउंड खेळल्याने काय जबरदस्त फटका इथे लगावला होता. कोणत्याही प्रकारे कोणालाही हलण्याची संधी दिली नाही. बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाणारा चेंडू डायरेक्टली 6 धावा ॲड झाल्या. 3 षटकं संपल्याने 39 धावा धावपलकावरती आहेत. 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 3 षटकं संपली आहेत. चला, इतका वेळ नाही आहे. हॉटेलियर मंडळ, अंपायर्स, शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. चला, कृतिका एंटरप्राइजेस आणि कॉर्मॅक 11 आणि कृतिका एंटरप्राइजेस, कॉर्मॅक स्ट्रायकर्स, माफ करा. चला, दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. कॉर्मॅक स्ट्रायकर्स आणि कृतिका एंटरप्राइजेस दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. 3 षटकं झालेली आहेत आणि 39 धावा धावपलकावरती, जे मागील 4 षटकांचं धावपलक होतं. चांगल्या स्थितीमध्ये शिवशक्ती चॅलेंजर्स येऊन थांबलेले आहेत. निलेश यांना आपण बघणार आहात इन ॲक्शन. कृतिका एंटरप्राइजचा कर्णधार या आपण. निलेशची तोडफोड आम्हाला अजूनही आठवते, ज्यावेळेला बोळींच्या मैदानावरती ते खेळत होते. ओ, यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू, बॅटची कडा आणि एक धाव मात्र धावपलकामध्ये ऍड होईल. भागेशने समोर मारलेला फटका आतापर्यंत मारलेल्या फटक्यांपैकी सर्वोत्तम होता असं मी म्हणेल. पुढे सरसावल्याने त्यानंतर समोरच्या दिशेने फक्त दिशा देत असताना चेंडूला पाठवलं तर 6 धावांसाठी डाऊन द ग्राउंड षटकार आपण तो बघितला. आणि आता बागेसमोर प्रथम आहे.
प्रथमचा हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु त्याचा फायदा नाही झाला. कारण त्या चेंडूला जज करणं किंवा त्या चेंडू इतका उंच गेल्यानंतर कोणीही चेंडू जवळ पोहोचण्याचा प्रयत्नही नाही केलाय आणि त्यामुळे तो चेंडू नो मॅट लँड मध्ये पडत असताना तिथं एकदा धावून कंप्लीट केली आहे भागेशने. 4 चेंडू आता येणारे शिल्लक आहे, त्याच्यामध्ये किमान 1 ते 2 मोठे फटके तरी येणं गरजेचे असणार आहेत. बघूयात चिराग काय मोठा फटकाला दाखवते. हो व्हॉट अ शॉट, हीच सफराग लगावली आहे. फ्रंट फूट वरती आले आणि त्यानंतर मात्र जितका चेंडू बाहेर जात होता तितक्यात बाहेर जाऊन फटक्याला एक्झिक्यूट करत असताना पाठवलं कव्हर पॉईंट सीमारेखा पार. षटकार. थँक्यू डीजे. लॉफ्ट करत असताना चेंडूला पाठवलं कव्हर पॉईंट सीमारेषेच्या वरून 6 धावांसाठी. ही चिरागची ताकद आहे. चिरागने ताकदीच्या बळावरती अनेक ठिकाणी अनेक मैदानं गाजवलेत वटारासाठी खेळत असताना. आज चिराग पुन्हा एकदा तीच आग ओकतोय आणि कॅप्टन इनिंग कॅप्टन नॉक दाखवत असताना पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु फुटवर्क मागील बॉल सारखा नव्हता आणि त्यामुळे बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मागे निघून गेला. एक धाव डिक्लेअरच्या रूपाने येईल. 48-48 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. यानंतरची होणारी मॅच खूप महत्त्वाची असेल कारण बी ग्रुप मधील ती दुसरी मॅच आणि तिथून जसं जसं पुढे जाणार तशा एक एक मॅच संपत असताना आजचा डे क्लोज होईल. डे 1 क्लोज झाल्यानंतर उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा 10 मॅचेस, त्याच्यामध्ये ग्रुप सीतल्या 4 टीम खेळतील आणि त्यानंतर सुपर 6 चे सामने. प्रथमचा चेंडू, ओ व्हॉट अ शॉट, काय जबरदस्त फटका आहे. रीचचा वापर ऑन मेरिट खेळत असताना जसा चेंडू तशी नसीहत. गुडलँड स्पॉटच्या चेंडूला उचललंय आणि लॉफ्ट करत असताना समोरच्या दिशेने पाठवलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. वन साइड हीरो हाय यो, वन साइड हीरो हाय. थँक्यू. वन साइड हिरो, अगदी योग्य उल्लेख केलात. ज्या पद्धतीनं बॉटम हँडला युटिलाइज केलंय त्यानंतर प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक दाखवत असताना धावा बनवल्यात. पुन्हा एकदा त्याच धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फुलर लेंथ वाईड यॉर्कर मारण्याचा प्रयत्न झाला. बॅटची काढा घेऊन चेंडू मागे निघून गेला आणि असं असताना 4 षटकं संपले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा धावफलकावरती 56चं लक्ष ठेवलं गेलंय. भागेच्या या खेळीला ओनर प्रदीप यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. 56चं लक्ष ठेवलं गेलं शिवशक्ती चॅलेंजर्स या संघाकडून. सामेदे हॉटेलियर मंडळ त्यांच्या समोर आणि त्याच्यासाठी टाळ्या सुद्धा वाजतायत. या वळीया टॉचच्या दिशेने ज्या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. हेड इज द कॉल आणि टेल आलाय. धन्यवाद निलेश. टॉस जिंकला काय निर्णय असेल? आम्ही प्रथम गोलंदाजी घेणार आहोत. लिलावादरम्यान सगळे खेळाडू तुमच्या संघामध्ये आलेले आहेत. तुम्ही ज्यांना ज्यांना घेण्याचा प्रयत्न केलात. आता गोलंदाजी करण्याच्या अगोदर कशा प्रकारची तयारी आहे संघाची या स्पर्धेला खेळण्यासाठी, आणि कशा प्रकारचं कॉम्बिनेशन बसवलेलं आहे आणि समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोकाल? गोलंदाजीसाठी आम्ही अराऊंड आमचे 4 ऑलराऊंडर आहेत. तर 4 ऑलराऊंडरमध्ये आमची 24 जणांना म्हणजे आमची बॉलिंग राहील आणि 2 आमच्याजवळ बॅकअप असतील. त्या व्यतिरिक्त फलंदाजीमध्ये पण आम्ही 3 फलंदाज आणि 2 आपले फिल्डर असे करून आपलं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे. इथं आल्यानंतर ही स्पर्धा, बाकीच्या स्पर्धा तुम्ही गावागावाच्या बघितलेल्या आहेत. आता ही संपूर्ण समाजाची स्पर्धा आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा लीग स्पर्धेचं आयोजन, ऑप्शनद्वारे खेळाडू आलेले आहेत. तर या स्पर्धेचं स्वरूप बघून किंवा स्पर्धेबद्दल काय सांगाल? या स्पर्धेचं आयोजन करताना म्हणजे नाव घ्यायचं झालं तर कुमार नाईक असो, संतोष म्हात्रे असो, आपले विवेक नाईक आहेत बरोबर. त्या व्यतिरिक्तही आमचे
चंदू भाऊ आहेत आणि इतर सर्व काही पदाधिकारी आणि आपले जे सर्वजण आहेत त्यांचा एकदम मोलाचा वाटा आहे. कारण मी पण जवळून हे बघितलेलं आहे. हे जे संपूर्ण मैदान करण्यापासून ते पिच रेडी करून सर्व काय करण्यापर्यंत जी मेहनत आहे ती सर्वांनी एकदम उल्लेखनीय आपण सांगू शकतो की आउटस्टँडिंग त्यांचं हे होतं योगदान की ज्यामुळे त्यांनी हे पूर्ण केलेलं आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्हाला बॅटिंगच हवी होती आणि तो माझा भाऊ आहे त्यामुळे त्यांनी माझ्या मनातलं ओळखलं आणि आम्हाला बॅटिंग दिली, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. कशा प्रकारची तयारी आहे? भिन्न भिन्न संघातील खेळाडू तुमच्यासुद्धा संघामध्ये खेळत आहेत. कशा प्रकारचं कॉम्बिनेशन आहे आणि ही स्पर्धा कशी वाटली? कॉम्बिनेशन आम्ही 4 प्रोफेशनल बॉलरनी खेळतो आहे आणि बाकी 2 ऑलराऊंडर आहेत आणि बाकी प्रोफेशनल बॅट्समन आहेत. स्पर्धेचं आयोजन चांगलं आहे, संकल्पना चांगली होती, चांगले सपोर्ट केलं आहे मेंबर्सनी आणि जे काही ह्यांनी केलेलं आहे ते खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे आणि फ्युचरमध्ये असं चालू राहायला पाहिजे ज्यांनी गावातली लोक एकमेकांशी चांगले एंगेज होतील आणि त्यांनी चांगलं पुढे अजून चांगलं काही बाहेर उत्पन्न होईल. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. कॉर्मॅक्स स्ट्रायकर्स या संघटनेने प्रथम फिल्डिंग काढण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं कृतिका एंटरप्राइजेस या संघाला. या दोन संघादरम्यानची मॅच खूप चांगली रंगणार आहे कारण बी ग्रुपमधील ही दुसरी मॅच त्या मॅचला बघण्यासाठी सर्वजण आतुर आहेत, उत्सुक आहेत. तुर्तास चालू असलेली मॅच जिथे धाबांचा पाठलाग करायचा 56, त्याचा पाठलाग होतोय की बचाव याची सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तुर्तास तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा SBPL सीझन 1 स्टेट युन विथ DBN लाईव्ह. थँक्यू. धन्यवाद. चला बॅटिंग 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 हॉटेलियर ग्रुप. वारंवार आपल्याला तीच सूचना करावी लागते कारण असं जर झालं तर तसं कुमारजी यांनी देखील उल्लेख केला होता, एक तर षटकांची संख्या कमी करावी लागेल. इतका वेळ जर जावं लागला कारण इनिंग ब्रेक झाला आहे, त्यानंतर पंच मैदानावरती गेल्या, टीमचं क्षेत्ररक्षण सदले, वेळेवरती तुम्ही दाखल होणं गरजेचं आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सामवेदी ब्रह्मांड क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि एक बक्षीस आहे भुराजच्या प्रत्येक विकेटसाठी. सार्थक पाटील नवाळे आता US मध्ये आहेत ते म्हटल्यानंतर तिथून त्याने बक्षीस लावले. भुराजच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं बक्षीस सार्थक पाटील यांच्याकडून. चला मॅचला होईल सुरुवात. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. अखिल आणि भाग्येश ही सलामीची जोडी. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकामागे 14ची सरासरी इथे राखायची आहेत. पण मागचा मॅच झालाय 40 धावांचा पाठलाग. मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावांची आवश्यकता असताना तो पाठलाग देखील पूर्ण झालाय. आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक हाताळताना गोलंदाज प्रसन्न. प्रसन्न प्रदीपजी नाईक यांच्याकडनं एक कॅश प्राइज आले. पहिल्या एका षटकामध्ये जर 2 विकेट आले प्रत्येक ओव्हरला, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये जर 2 विकेट आले तर 500 रुपये प्रदीपजी नाईक यांच्याकडनं खास करून या टीमला. चला मॅच लागवते सुरुवात. पंच पण नक्कीच वेळोवेळी पंच देखील सांगतात की वेळ जास्त वाया जातोय तर त्याकडे देखील लक्ष असू द्या. जास्त टाइम जातोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रसन्न 56 धावांचा पाठलाग करायचा. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू पडला, थोडासा हात आला, खाली देखील राहिलाय. पहिला चेंडू होता, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना सामवेदी ब्राह्मण प्रीमियर लीग SBPL चा दुसऱ्या गटामधला पहिला सामना आहे. शिवशक्ती एका बाजूला चॅलेंजर आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर टीम हॉटेलियर्स. या दोन संघात सुरू असलेला हा महत्वाचा मॅच. टॉस्टॉप डिलिव्हरी होती, हॉप ब्रेक आणि जसं एक्सप्रेशन आहे ना, बहुधा बॅटला स्पर्श झाला होता की काय, पडला, थोडासा हात आला, ऑफ ब्रेकर होता, थोडासा स्पर्श झाला होता, जे एक्सप्रेशन आपण चेहऱ्यावरती पाहिलं होतं. आणि ते पाहता तर तेच दिसून येते की थोडासा स्पर्श झाला होता. चेंडू पडला, आत आला आणि आत येणाऱ्या चेंडूवरती त्या बॅटच्या आतली कडा इनसाइड एज थोडीशी लागली होती. जे टिपण्यामध्ये कमी पडलं तर यष्टी रक्षक
महत्वाचा मॅच आहे, महत्वाचा सामना आपण बघतोय. दुपारच्या सूत्रामध्ये सुरू असलेला बी ग्रुप मधला हा पहिला मॅच, पहिला सामना. आकूट टप्प्याचा चेंडू यावरती जरूर केलाय क्षेत्ररक्षक, थोडस दूरवरती पॉवर प्लेचा षटक आहे. चेंडू थोडासा वळलाय, टर्न झालाय. चेंडू पडला, थोडासा वळला, दुसऱ्या दिशेने आला. मॅच ही त्या दिशेने जाऊ शकतो, दुसऱ्या बाजूला जाऊ शकतो. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा आणि 56 धावांचा पाठलाग करताना धावफलकाला सुरुवात झाली. 2 धावा धावफलकावरती आहेत. मागचे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने निर्धाव हाताळले गेले होते. पुन्हा एकदा गोलंदाज रेडिओतील प्रसन्न. राईट मोर द किटचा मारा. हुक करायचा होता, आता टॉप एज लागला होता. डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. टीमला माहिती आहे की शिवशक्तीला की 1-1 धावांनी जास्त काही फरक पडणार नाही. 1-1 धावांनी जास्त काही धावफलकावरती तितकं वेगवान घडणार नाही. 56 धावांचा पाठलाग आहे. प्रति षटकामागे 14ची सरासरी तुम्हाला राखायची आहे. आस्किक रन रेट आहे जो 14च्या घरामध्ये. चांगला फटका इनसाइड आउटचा कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय. परफेक्ट प्लेसमेंट होती. चेंडू गेला सर सीमारेषा पार. SBPL चौकार. थँक्यू. ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू होता. फुलटॉस बॉल. त्यानंतर थोडंसं इनसाइड आउट आलं. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला खेळलं. चेंडूला पाठवलं. सीमारेषा पार चौकार पाहिजे होता. मच निडेड. स्कोरबोर्डला चालवण्यासाठी आस्किंग रनला थोडंसं जवळ आणण्यासाठी या चौकाराची आवश्यकता होती. तो चौकार. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. पहिला चौकार आला होता. हा फटका खेळलाय जरूर. चेंडू चाललाय जवळ पाठलाग करतील पण चेंडू गेलाय. पंच सांगतात डिक्लेअर झोन मध्ये शेवटच्या चेंडूवरती आले सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 8. पाठलाग आहे 56 धावांचा. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये 16च्या सरासरीने धावा करायच्या त्या 48. 18 चेंडू 48 धावा. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. अठरा चेंडू आणि 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटक आलं होतं. ज्या पहिल्या षटकामध्ये एक चौकार आपण पाहिला होता. भुराज. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि भुराज यांनी जर विकेट घेतले 2 विकेटसाठी प्रदीप नाईक, चंद्रकांतजी गुप्ता यांच्याकडनं 1000 रुपये. 1000 रुपये भुराजसाठी कॅश प्राइज झाले. 2 विकेटसाठी 1000 रुपये. चंद्रकांत गुप्ता यांच्याकडनं 1000 रुपये. स्ट्रायकर लकील भुराज. 18 चेंडू 48 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू खेळायचा होता. बॅटच्या थोडं खालच्या टोकाला लागला. पिच केला होता. पिच ड्राईव्ह केले. जोपर्यंत फील्ड केलं जाईल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. चांगली फिल्डिंग ज्यावेळेला 55 धावा केल्या शिवशक्ती चॅलेंजरनं तिथे आलेला आत्मविश्वास आहे, तिथे आलेला कॉन्फिडन्स आहे आणि तिथे आलेला आत्मविश्वास पूर्णपणे आता त्यांच्या गोलंदाजीमध्ये आणि त्यांच्या फिल्डिंगमध्ये दोन्ही बाजूनं हा दिसून आलाय. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकामागे जर पाहिलं 14ची सरासरी याचा अर्थ 1 किंवा 2 मोठे फटका. आता 18चे 6 चेंडूमध्ये ज्या वेळेला धावा करायच्या होत्या. कोलातला चेंडू होता. ऑन ड्राईव्ह 1-1 धाव. पण याच्या मागच्या 2-3 मॅच मध्ये पाहिले सुरुवात थोडीशी संत होते, सुरुवात थोडीशी सावध होते आणि त्यानंतर शेवटला 8-10 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला ना का मग मॅच रंगतो. मागच्या 2-3 मॅचचा तो अनुभव आहे आणि बघूया हा सामना देखील तसाच होतोय का. जसं आपण 35चा पाहिला, 32चा पाहिला, मागे 40चा सामना देखील रंगलेला पाहिला होता आणि ते पाहता हा सामना देखील त्याच दिशेने जाऊ शकतो.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्याकडे लागलाय. उदरसाठी टाळ्यांचा गजर येतोय, ज्याच्यावरती 2 विकेटसाठी चंद्रकांत गुप्ता यांनी लावलेला कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं. भागेश आणि अखिल ही जोडी मैदानावरती नक्कीच आहे, पण एक चेंडू जसं आलाय तसं आस्किंग रन रेट आता वाढत चाललाय. रिक्वायर रन रेट आहे ना थोडंसं वाढत चाललंय. आणि आता जसं वातावरण आहे थोडंसं सावली येते, त्यानंतर ऊन येते. ऊन सावलीचा खेळ आहे. ऊन सावलीचा खेळ आता मैदानावरती सुरू आहे. तसा मॅच देखील तसा क्रिकेटचा मॅच देखील तसा चालू आहे. ऊन सावलीचा खेळ आहे. शिवशक्ती बिल्डर विनय मात्रे यांच्याकडनं कॅश प्राइज झालंय. जर हॅट्रिक घेतली कोणी तर त्या हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शिवशक्ती बिल्डर्स विनय मात्रे यांच्याकडनं आता चालू असलेला सामना, कारण त्यांचा संघ खेळतोय शिवशक्ती चॅलेंजरचा संघ खेळतोय. 12 धावा धावफलकावरती 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. आणि तसं या स्पर्धेची चर्चा देखील झाली होती आणि मागे कर्णधारांनी देखील म्हटलं होतं या स्पर्धेच्या निमित्तानं सर्वांचं एकत्र येणं हेही गरजेचं आहे. एकत्र येणे सुरुवात आहे, एकत्र राहणं हे खऱ्या अर्थानं एक प्रगती असणार आहे आणि ते साधण्याचा प्रयत्न सामूहिकप्रमाणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला गेला आहे. समोर बी मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला होता. एक तिथे संधी देत नाहीये. ओढला पाहिलं तर या षटकामध्ये तितकी संधी दिली नाहीये. हात खोलने के मौके नाही दिए. या षटकामध्ये मोठा फटका खेळून न देणं हे गोलंदाजचं यश राहिलेले आहेत आणि तेच कदाचित चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा त्या धावफलकावरती 14. भुजरच्या या षटकामध्ये 6 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 14. पाटला काय तो 56 धावांचा. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायच्यात 42 42 धावा. हलकीशी धुंद ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया SBPL 2025. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती येते 14 धावा धावफलकावरती आहेत. सकाळपासून जर आपण पाहिलं तर काही सामन्यामध्ये धावांचा पाठलाग झाला, काही मध्ये झाला नाहीये. एकच सामन्यामध्ये असं झालं होतं की एक टाय मॅच झाला, एक 40 धावांचा पाठलाग झाला होता. 32 धावा 31 धावा जिथे डिपेंड झाल्या होत्या. सकाळच्या वेळेला 46 धावा डिपेंड झाल्या. 66 धावा देखील डिपेंड झाल्या. आता हा 56चा पाठलाग आहे. आता गोलंदाजीसाठी प्रतीक पहिला चेंडू टॉप एज लागला. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आलाय. विकेट पहिला विकेट पहिला गडी बाद झालाय. पहिल्याच चेंडूवरती जर आपण पाहिलं तर प्रतीकनं गडी बाद केलाय. यष्टींच्या पाठीमागे जितू होते आणि जितू यांनी हा झेल आरामातरित्या टिपला गेला. प्रतीक होते गोलंदाजीसाठी. मोठी धावसंख्या उभारल्या त्यानंतर पाठलाग करताना कदाचित कमी पडतोय. जी उत्सुकता प्रत्येकाला होती आणि ज्या तयारीनिशी प्रत्येक संघ या मैदानावरती दाखल झालाय. जसा मागचा जो टॉस झाला होता त्यावेळेला दोन्ही कर्णधारांनी म्हटलं होतं आम्ही गेम प्लॅनिंग करून आलोय. मॅच सिच्युएशननुसार त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. पण जी स्ट्रॅटेजी बनले, डावपेच बनलेत. 4 फ्रंटलाईन गोलंदाज, 3 ते 4 फलंदाज असतील, 1-2 ऑलराऊंडर खेळण्याचा प्रयत्न राहणार आहे. आणि सर्वात महत्वाचं आहे या मैदानावरती क्षेत्ररक्षण. न्यू बॅट्समन सागर. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पंच इशारा करतात, वाईट बॉलचा इशारा होतोय.
कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला खेळायचं होतं, क्षेत्ररक्षक आले होते, चेंडूच्या खाली स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक पोचला होता, झेल टिपला गेला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, खतरनाक दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे विकेट गडी बाद होतोय धावाच्या स्वरूपात. रिव्ह्यू पंच तिथे रनआउट साठी रिव्ह्यू आहे का? ओके ओके. कारण बेल्स पहिला उडवल्यात नाही उडवल्यात, पंच तिसरे पंच ते पाहण्याचा प्रयत्न करतील. ज्यावेळेला चेंडू हातामध्ये आला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आला त्यावेळेला काय घडले बघूया. तिसरे पंच ते पाहतायत. चेंडू हातामध्ये तर जरूर आलाय. बेल्स डिस्ट्रॉय केल्यात नाही गेल्यात. एक तर बॅट ग्राउंड का केली नाही, त्याच्यानंतर पाय तो क्रीज मध्ये आतमध्ये आलाय न आलाय. पंचाने सांगितलं एक तर तुम्ही बॅट ग्राउंड केली नाही, याचा अर्थ इट्स ओईटी आउट. तुम्ही कुठे बघता? वेळ जास्त वाया जाणार नाही याची काळजी घ्या. टाइमपास करू नका. कारण माहिती का नाही, तो पास होणारा टाइम कदाचित तुमचा असेल जो पास होईल आणि नापासवाला टाइम येईल. त्याच्यामुळे टाइमपास करू नका. धावा धापलकावरती त्या 16 2.2 षटकांचा खेळ. पाटला काय 56 धावांचा 40 धावा अजूनही करायच्या. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूमध्ये 40 धावा. आकुटप्याचा चेंडू होता. प्रतीकच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता. त्यानंतर एक व्हाईट बॉल धावत, त्यानंतर आलेला निर्धाव चेंडू. आखूट टप्प्याचा चेंडू, याच्यावरती प्रहार जोरात केलाय. जोरात प्रहार चेंडू सीमारेषा पार. SBPL षटकार. तो षटकार पाहिजे होता, तो षटकार आता पूर्वेश. पूर्वेच्या बॅटमॅनना सिक्सर. आकुटप्याचा चेंडू होता. आकुटप्याच्या चेंडूवरती फटका खेळला गेला होता. हाफ ट्रॅकर होता. हाफ ट्रॅकर आणि हाफ ट्रॅकर वरती केलेला हा प्रहार. ऑफ टर्मच्या बाहेर आहे. बीट होतोय. एक प्राइज आले डी फॉर ड्रिंक. याचकडनं प्रत्येक सिक्सर साठी 200 रुपये. या चालू मॅच साठी प्राइज आहे. डिपो ड्रिंक साठी प्राइज होतं. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा फलकावरती 2 गडी बाद. 22 धावा. अजून जर पाहिलं तर 34 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. 6 चेंडू आणि 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा मॅच जो टॉस झालाय त्यानंतर कॉर्मॅक टीमनं टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग घेतलेली आहेत आणि कृतिका एंटरप्राइजेस आपल्याला बॅटिंग साठी रेडी राहायचंय. कृतिका एंटरप्राइजेस आपल्याला बॅटिंग साठी आपण रेडी राहायचंय. ते छोटे मुलं आहेत, ते चेंडू आपण जमा करा जेणेकरून मॅच साठी तो लागतो बॉल. बरोबर लेग साईडला जर पाहिलं तर तो चेंडू आहे तो आपण जमा करायचा आहे. बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. शेवटचा षटक हाताळण्यासाठी सार्थक. व्हाईट बॉलचा इशारा. पहिला चेंडू स्वेर हाताळला गेला होता. आता समोर खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये बुराज आहेत. बुराजना टिपलाय जाईल. कुठली चूक होणार नाही बुराजच्या. हे फिल्डिंग करताना आणि त्याने टिपलाय हा जाईल. अजून एक विकेट, अजून एक गडी बाद होतोय.
हळूहळू सामन्यातली जवळपास औपचारिकता आता या मॅच मधली बाकी आहे. 55 धावा केल्या होत्या शिवशक्ती चॅलेंजरनं आणि त्यांचा पाठलाग करताना मात्र हॉटेलियर्सचा संघ कमी पडला. बॅटिंग ऑर्डर क्लिक झाली नाहीये पहिल्या 3 षटकामध्ये आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय शिवशक्ती चॅलेंजर. लेग स्टंपच्या बाहेर आहे डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू हाताला गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडून होतोय. एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. स्विंग अँड मिस केलं गेलं. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 32 धावा अजूनही करायचे आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बगटातील दुसरा मॅच. डिक्लेअर झोनच्या दिशेनं चेंडू जातोय. आज सकाळपासून जर आपण बघितलं सामने झाले ना त्याच्यातले काहीशे जे रिझल्ट झालेत, एक तर तुम्ही मोठी धावसंख्या उभारा, त्या मोठ्या धावसंख्येच्या प्रभावाखाली प्रतिस्पर्धा संघाला चुका काढत भाग पडा. हे जे सूत्र आहे ते मागच्या 3 सामन्यामध्ये पाहिले. 2 सामने गटतीरी होते. 3 सामने क्लोज फिनिश झाले होते तर 3 सामने आपण एकतर्फी पाहिले. इथे 46 धावा पाहिल्या, 66 पाहिल्या. या सामन्यामध्ये 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा सामना देखील एकतर्फी झालाय. शरीरावरती चेंडू आदळलाय. धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. शेवटचा चेंडू इनिंग मधला. शिवशक्ती चॅलेंजर संघ 55 धावा केला. शेवटच्या चेंडूवरती प्रहार जरूर आलाय पण यायला थोडासा उशीर झालाय आणि इतका उशीर झालाय हा फक्त फटका गेला. 2 धावांचं म्हणजे पराभवाने विजयाचं अंतर कमी करून गेलाय आणि हा सामना जिंकलाय तो शिवशक्ती चॅलेंजरनं. आणि या चॅलेंजरच्या विजयामध्ये महत्वाचा वाटा ज्याने उचललेला आहे तो खेळाडू ठरलाय सामनावीर मॅन ऑफ द मॅच